बापरे बेकार मधामध्ये आलास का तुझा आर पार काळी पोटात खुपसत होतो तिच्या मरल नाही मेलीच पाहिजे अशी पोरगी जिथे राहून काय फायदा आहे का साला पुऱ्या गावाभर बदनाम करून ठेवली आहे बाईने माझी बदनामी म्हणते कोणाचे भांडे घासलीस हो नाही नाही म्हणते भांड्याची गोष्ट नव्हे साला सुपारीची खाण नाही खाऊ मी आणि हे बाई माझ्या नावाची भांड्यावर उतारी करते होते कमी जास्त का कमी जास्त होतंय तुला सांगतो मामा माझे मित्र मंडळी येतात हो हो घरी चहा पाणी झाल्यानंतर आपल्याकडचा खर्रा काढतात जी. थोडीशी जरी खर्ऱ्याची झिल्ली वाजली तरी या बाईचे कान टावकारते अशी पडदासारखं पाहते अशीही पडदा सरकवून हा पहा बरोबर आहे हा बरोबर आहे का नाही हा बरोबर आहे का नाही बरोबर आहे का कोणाला सांगत आहेस तू कोणाला सांगू मी तिला सांग ना हे बरोबर आहे का नाही म्हणते आणि तू खासच लग्न लावलंच नाही आमचं किती गावची साऊंड सर्व्हिस का 51 गावची साऊंड सर्व्हिस लग्नात आणि एक पिंडाला तर पल्ला नाही बांधला आणि त्या चिंचाच्या झाडामध्ये लग्न लावून आमची बेइज्जती केला नाही त्याचा काय झाला जावई बापू पूर्ण साऊंड सर्व्हिस निघाल्या होत्या येण्यासाठी हा नेमका लॉकडाऊन लागला तिकडेच थांबल्या का तिथे नेऊन आपला धोतर बांधू नाही धोतर नको बांधू मामा धोतर कसं बांधशील का तू कारण तू धोतर बांधशील तर मुख्यमंत्री साहेबाची इज्जत खराब नाही हो का नाही हो मग का म्हणतील पक्ष हा चड्डीवर आला म्हणतील हो आणि मग लोक सिक्का कुठे हाही प्रश्नच आहे हो खोटा बोलावा तूच बस खा नलकणासारखा हसतेस गा खोटा बोलावा तूच गा मामा तुझ्यासारखा तर जगाच्या पाठीवर खोटा बोलणारा माणूसच नसेल का जित्ता खोटा बोलते हा माणूस डोळ्याची पापणी नाही पडे एवढ्या सफाईला खोटा बोलते हा माणूस मामा मिरची भजी किती होते किती ट्रक मिरच्या मामा 5 ट्रक मिरच्या नाही आणि एकाही भज्यामध्ये मिरची नव्हती पूर्ण तरोट्याच्या शेंगा टाकू आम्हाला लंब्या भजे चाललास जावई बापू त्या तोरोट्याच्या शेंगा नव्हे त्या मिरच्याच होत या वर्षीच्या वातावरणामुळे कुपोषित पिकल्या चला मिरच्याही कुपोषित पिकते बापरे बस मानावं लागेल मामा खोटा बोलावा तूच मला तर कधी कधी असं लागते का एखादं शिष्टमंडळ घेऊन जावं त्या मुख्यमंत्री साहेबाकडे आणि त्यांना म्हणावं का साहेब या माणसाला खोकणाऱ्या पुरस्कार तरी द्या आमच्या पक्षासाठी नवीन गोष्ट आहे का काऊन आमच्या पक्षाचे ब्रीद वाक्य आहे कोणतं खोटे बोला पण रेटून बोला वा नाही गा खासच खोटा बोलावा तूच बिनसरण्यासारखे हसते तरी दोघे अरे 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 बस मामा बस आणि मामा गुलाबजामुनची तर हदच झाली हो का सुपर गुलाबजामुन चारलास मामा आम्हाला बस 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 साला त्यात तुझ्या गुलाबजामुनचा प्रभाव मोठ्या माणसावर सोड लहानच्या लेकरावर सुद्धा पडला अरे पाळण्यात झोपलेला पोरगा असेल ना तरी तो रडत उठते बापा तुमच्या गावी लग्नाच्या दिवशी मायाच्या पोटात असेल बेटा हो असू शकते हो का पाळण्यातून झोपत असा पोरगा असा रडत उठते मम्मी गुलाबजामुन एवढा प्रभाव पडला त्या तुझ्या गुलाबजामुनचा हो का त्याची टेस्ट होती आणि का त्या गुलाबजामुनचा साईज होता मामा सोनपाकरायचे अंडे तरी मोठे राहतात नाही जावई बाबू ते साईज वारच होते त्या आचार्यानं कंटिन्यू पंखा चालू ठेवला ते आकुंचन पावले बरं झालं मी वेळेवर जाऊन पंखा बंद केलं होतं नाही तर पाकच वळावा लागला असता तेवढी मेहरबानी केलास तर बरा झाला का बहुत चांगला काम केलास मामा पण मामा आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो आता हे अगोदर आहे आपलं गरोदर आहे कोण मी बाबा कायच्या गरोदर मध्ये पक्षी लपशी खाल्लं ना का जण का गरोदर मी राहील का ते राहील का 2 जीवाची आहे अच्छा म्हणजे तुमच्या गावाकडे 2 जीवाची म्हणतात आता हे 2 जीवाची आहे त्या अंगणवाडीतून गरोदर मातेचा आहार भेटला तो हिनं खावायला नाही पाहिजे खावायला नाही पाहिजे कोणाला सांगितलं कोणाला सांगू तिला सांगा हो म्हणते नाही खाल्ला आणि ते आमच्या घराजवळच्या मयुरीने करिश्मेला नेऊन दिला म्हणजे त्या दोघ्या 2 जीवाची आहे अरे मी माझ्या गावच्या पोरीची गोष्ट सांगत आहो तुझ्या गावच्या नाही आणि ज्या पोरीची गोष्ट सांगत आहो ना त्या अंगणवाडीत जाणाऱ्या पोरी हो आणि त्याच्याबद्दल तू असं बोलतो तुला शरम नाही लागत रवा खायला खाते अरे बाबा या बाईने त्याच्या मायले नेऊन विकला आणि त्या पैशाचे खर्रे घेऊन खाल्ले आता मला सांग मामा तिच्या पोटामध्ये माझा बाळ आहे आणि हे जर असे खर्रे खात राहील तर तो बाळ सुदृढ पैदा होईल का कुपोषित होईल का कसा होईल डोक्सा खराब माझ्या पोरीचा तेती नाही बी पक्की झोला झेंडी खांदा नाही पण पाय मामा हिच्या पोटातला बाळ हिच्या खर्रे खाण्यापायी जर कुपोषित पैदा झाला तर इतक्या सकट मी तुझे का समजते
अर्धा तास झाला याचा कीर्तन ऐकत आहे. अरे कोणी असतो तर कापून टाकलो असतो. का समजतोय मला हा? का समजतोय? नाही हो बाई. हो का बापू? कुठे गेला भाऊ? बापू तुझ्या बेवंत टेबलाच्या मागे लपलाय. काही मन पुन्हा डायलॉग वर. पायना ठाकरेचा झिलकुंबा फोडतो ना. कोटी गेला हा? कापून टाके. आजी कोटी गेल्या जी. बापू हे ती लपलाय. तोच त्याला तुतारीनं उठव. याचा चांगली सूर पुढे ना सुचलतात. छोटा बापू बापू सांगतो म्हणते. कोणताही काम सांगायला गेला का नाही? हो तिकडे. नको पाजवू नका मामा. तलवारही पतली झाली आणि हातही पतला झाला. पतला नाही झाला जावई बापू, धार आली. पण हा तुझा राग हो का होगा? पहा आमच्या खानदानीचा राग तुम्ही पाहिलाच नाही अजून. एकदा माझ्या बापाचा असा पातीचा बैल बसला, असा उठवता नाही उठला. नेली ही तलवार तिथे जाऊन जाग्यावर कापला. 5 गावाचा चर्चा चालल्या हा राग हो का हो म्हणून. मग बापू बाकीच्या गोष्टी मग सांगतो. पक्की भूक लागली. जाणार तर खातो आतमध्ये. हा तो माझा साडा बहिणीला भेटावलं म्हणून घरी आला. म्हणलं साडा पाहुणा आलाय, कोंबडा कापला पाहिजे. कातीचा कोंबडा कापला साल्याला. म्हणलं चर्रे जेवण करावले. तर दाजी म्हणते थोडीशी पाजा, 1 पाव पाजलो. दाजी म्हणते पुन्हा पाजा, 2 पाव पाजलो. दाजी म्हणते पुन्हा पाजा, 3 पाव पाजलो. किती पाजलो? 3 पाव. पचल तेवढीच गावाना नाही पचली. जेवलाय नाही आणि तसा झोपला ना. रातभर बाजावर फल मुतला. सकाळी उठला ना म्हणते दाजी जातो. बे म्हणलं कोटी हे वाकर का माझा बाप धुयात? दिवसभर वाकर धुवून मागलो बडवेला. एकच वाकर दिवसभर धुतला? एक खराब केला, घरातल्या एवढ्या वाकरा धुवून मागलो. अवय बोहारे तिकडे बसून खाना ना. काहून माझ्या इज्जतीचा भाजीपाला करते? मरीन थुतरावर लाच. कायला त्याला देता माझ्या पोरीले? 2 जीवाची आहे. टायमावर जेवा लागते. तो माझा सासरा पोरीला भेटायला म्हणून आला. लावली थेरड्यानं माझ्या मागे किटकिट. माझी मुलगी होती कशी, नाही कशी, झाली कशी. साला थेरडा जेव घेऊ दिला जावाय बापू. मग कापल्या का? मुठभर कवच तुरले नेऊन बिस्तरावर सोडलं. रातभर खाजाव लाल मारुती झाला. सकाळी उठून केव्हा गावाला गेला तर पत्ताच नाही. मरून गेला माझा सासरा, पण पुन्हा माझ्या घरी पाहुणा नाही आला. बापू कवचकुरीचा डब्बा आणू नाही. हे तेवढी मोठी मुर्रामाईस आमच्या घरी होती. अशी दूध वगैरे काढू देत होती. नेमकी बालटी उचलाल केला का बापू मी भात खाताव ना. आता येतेच काय बसतेस? तुला पहिलेच म्हणलं का तिकडे बस म्हणून. पण भलती जमा ठेवली. तुम्ही गोष्टी ऐका ना. कोटी आपली टिरिंग मी काय करत होतो जावई बापू? तुम्ही म्हशीवर बसले होते? नाही म्हणजे म्हशीचं दूध काढत होते. हे आमची मुर्रामाईस अशी दूध वगैरे काढू देत होती. नेमकी बालटी उचलाल का बापू आता तू त्याच्यात काय बसतेस?